मी तन्वी. माझ्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली होती, तरीही मी आई होऊ शकले नाही. माझा नवरा सतत कामासाठी बाहेरगावी राहायचा आणि घरात मी एकटीच राहायची. एके दिवशी अचानक धीरजचे बाबा आले. त्यांचे वय 65 वर्ष होते. एक दिवस मी दूध देण्यासाठी बाबांच्या खोलीत गेले आणि दुधाचा ग्लास घेताना त्यांनी माझ्या हाताला स्पर्श केला आणि म्हणाले, सुनबाई, तू मला खूप आवडतेस. माझी बायको मला सोडून गेल्यापासून माझ्या ज्या अपूर्ण इच्छा आहे त्या फक्त तूच पूर्ण करू शकतेस. त्यांचे हे बोलणे ऐकून मी भारावून गेले आणि त्यांचे ते बघून तन्वीच्या लग्नाला 4 वर्ष झाले होते आणि तन्वीचा नवरा धीरज कामानिमित्ताने मुंबईला राहत होता. तो मुंबईत नोकरी करत असल्यामुळे तिथेच त्यांनी एक आलिशान रो हाऊस घेतले. तन्वी खूप खुश झाली, पण तन्वीच्या जीवनात एका बाळाची कमी असल्यामुळे तन्वी थोडी निराश राहायची. आधी तिची सासू तिचे मनोबल वाढवायची, पण एके दिवशी सासू सासऱ्यांच्या अपघाती निधनानंतर तिला खूप एकटे वाटू लागले. एके रात्री जेवण करून तन्वी आणि धीरज बेडवर पडले होते, तेव्हा तन्वीचे डोळे भरून आले होते. धीरजने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि म्हणाला, तन्वी, तू एवढी काळजी का करतेस? आपण एकमेकांसाठी पुरेसे नाही का? तन्वीने पाठ फिरवली आणि हळू आवाजात म्हणाली, मला माझ्या बाळाला पाहण्याची आणि त्याचा कोमल स्पर्श अनुभवायची इच्छा आहे. पण तुमचे काय? तुम्ही पुरुष आहात ना. भावनिकता फक्त स्त्रियांनाच शोभते. असे म्हणत तन्वी रडू लागली. धीरजचे मन वेदनेने भरून आले. त्यालाही आता आपले बालपण पुन्हा जगायची इच्छा होती, पण तन्वीला धीर देण्यासाठी तो खंबीरपणे राहायचा. तन्वीच्या विखुरलेल्या केसांना हळूवारपणे हात फिरवत हळू आवाजात म्हणाला, तुझ्यासारखंच मलाही मूल हवंय, पण ही गोष्ट वेगळी आहे की ते मी व्यक्त करू शकत नाही. तन्वीने तिचा अश्रूंनी भरलेला चेहरा त्याच्याकडे वळवला आणि म्हणाली, मग मी कधीपासून म्हणते की आपण एक मूल दत्तक घ्यावं. ते तू का मान्य करत नाहीस? धीरजने तिच्या खांद्यावर डोके ठेवले आणि म्हणाला, मला वाटलं आपण अजून प्रयत्न करायला हवेत. पण तन्वी म्हणाली, मग करत राहा ना प्रयत्न. कोणी नाही म्हटलं आहे. शक्य आहे की ते दत्तक घेतलेलं मूल आपल्या आयुष्यात आनंदाचे रंग भरेल आणि त्यानंतर जर आपल्याला मूल झाले तर आपण त्याला तेवढेच प्रेम आणि आपुलकी देऊ. पण जीवनात खुश राहण्यासाठी काही पाऊल उचला. तन्वीची तळमळ आता धीरजलाही सहन होत नव्हती, म्हणून शेवटी त्यांनीही होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, ठीक आहे, मी लवकरच मूल दत्तक घेण्याचे प्रयत्न सुरू करेन. हे ऐकून तन्वीचं मन हलकं झालं आणि तिने रडत रडत आपला चेहरा तिच्या नवऱ्याच्या मजबूत भाऊमध्ये लपवला. काही महिन्यातच तन्वी आणि धीरज यांनी मिळून एक मूल दत्तक घेतले. आता दोघांच्या आयुष्यात फक्त आनंद होता. बायकोच्या चेहऱ्यावरची चमक पाहून धीरजला आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला नाही. तन्वी तर आधीच खूप सुंदर होती, पण मुलाच्या आगमनानंतर आनंदामुळे ती तिच्या वयापेक्षा कितीतरी पटीने लहान दिसू लागली. जिथे पूर्वी ती दिवसभर विखुरलेली असायची आणि घड्याळासारखी तिचे काम पूर्ण करायची, आता ती सकाळी लवकर आंघोळ करून आनंदी मनाने तयार झाली आणि एकदम फ्रेश दिसत होती. सर्व काही एकदम परफेक्ट झाले होते, पण त्यांच्या आयुष्यात एक वादळ येणार होते याचा त्यांना अंदाजही नव्हता. एक दिवस तन्वीचा मुलगा मयूर शाळेत गेला होता. धीरज त्याच्या ऑफिसला निघून गेला होता आणि तन्वी घरातील सर्व कामे आवरून नुकतीच वर्तमानपत्र वाचत बसली होती की अचानक कोणीतरी दरवाजा वाजवला. तन्वीने दरवाजा उघडून पाहिलं तर एक अनोळखी व्यक्ती तिच्यासमोर उभा होता. दिसायला तो एकदम धष्टपुष्ट दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्याच्या सुरकुत्यावरून तो बऱ्यापैकी म्हातारा झाल्याचे दिसून येत होते. तो व्यक्ती कोणताही परिचय न देता म्हणू लागला की धीरज कुठे आहे? तन्वी गोंधळलेल्या आवाजात म्हणाली, पण तुम्ही कोण आहात? उत्तर देण्याऐवजी त्या व्यक्तीने पुढचा प्रश्न विचारला, तू धीरजची बायको आहेस ना? तन्वीने उत्सुकतेने सांगितले, हो. पण तुम्ही कोण आहात? तो म्हातारा येऊन सोफ्यावर बसला आणि म्हणाला, मी मधुकर राव, धीरजचा आजोबा. तन्वी तिच्या खुर्चीवरून उठली आणि तिच्या तोंडातून आश्चर्यचकित आवाज आला, काय? तन्वीच्या चेहऱ्यावरचे अविश्वासाचे भाव बघून मधुकर राव म्हणाला, सुनबाई, तुझा विश्वास बसत नसेल तर धीरजला बोलव. तन्वीने लगेच धीरजला फोन करून बोलावून घेतले. तोपर्यंत मधुकर राव त्याच सोप्यावर बसून राहिले. तन्वीच्या मनात अनेक प्रश्न येत होते की हे इतके वर्ष कुठे होते?
आणि आता अचानक इथे कसे प्रगट झालेत. पण तिला वाटले की हे सर्व बोलणे धीरजने करावे. थोड्याच वेळात धीरज आला आणि आजोबांना पाहताच तो शांत झाला. त्याचे आजोबा पुढे येऊन त्याला मिठीत घेऊन पाहत होते. तेव्हा धीरज कर्कश आवाजात म्हणाला, थांबा, आधी मला सांगा, तुम्ही इतके वर्ष कुठे गेले होते? लोक म्हणतात की तुम्ही चोरी करून पळून गेलात. मधुकरराव मान खाली करून म्हणाले की बेटा, तुझ्या आई बाबाचे रोज भांडण होत होते. त्यांना मी या घरात नकोसा होतो. ते दोघे माझ्यावर खूप नाराज होते. त्यामुळे मी हे घर सोडून एका वृद्धाश्रमात गेलो आणि परिस्थिती अशी होती की एवढ्या दिवसापासून मी आज परत येऊ शकलो. मी आयुष्याला कंटाळून गेलो होतो. त्यामुळे मला माझी जबाबदारी दिसत नव्हती. पण आता मोठ्या कष्टाने तुझा पत्ता शोधून मी तुझ्याकडे आलो आहे. आयुष्यात आपण गमावलेल्या क्षणासाठी मी काही करू शकत नाही, पण आता मी तुला आजोबांचे प्रेम देऊ शकतो. असे भावनिक शब्द ऐकून धीरजचे मन भरून आले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लहानपणापासूनच त्याला आजोबांच्या प्रेमाची तळमळ होती. सर्व काही विसरून त्याने आजोबांना प्रेमाने आपल्या घरी ठेवले. तन्वीला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं, कारण धीरजचे आजोबा चांगला माणूस नाही असे तिची सासूबाई तिला नेहमी सांगायची, आणि म्हणून ते घर सोडून गेलेत. आजोबांच्या प्रेमात आंधळा झालेल्या धीरजला सत्याकडे बघायचे नव्हते, पण तन्वी मात्र नेहमी सतर्क होती. एके दिवशी तन्वी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. तेवढ्यात धीरजचे आजोबा स्वयंपाकघरात आले आणि विचित्र नजरेने तिच्याकडे पाहू लागले. तन्वीची नजर त्यांच्यावर पडताच ती थक्क झाली. आजोबांची द्वेषपूर्ण नजर पाहून तिचे मन संतापाने भरून आले होते, पण ती आजोबांना काहीच बोलू शकली नाही. एके दिवशी ती मयूरला दुधाचा ग्लास देणार. तोच आजोबांनी तिच्या हातातून ग्लास घेतला आणि म्हणाले, सुनबाई, मी देतो. दुधाचा ग्लास घेताना त्यांनी तिच्या हाताला स्पर्श केला. तन्वीला धक्का बसला, पण आजोबांनी हे सगळं नकळत घडल्यासारखं दाखवलं. रात्री एकांतात तन्वीने धीरजला तिची समस्या सांगितली. तेव्हा धीरजने तिला समजावले की ते माझे बाबा आहेत. तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. बाबा असा विचार कधीच करू शकत नाही. तू त्यांच्या नातीसारखी आहेस. तर मी मनात विचार करू लागले की हो, मी त्यांच्या नातीसारखी आहे, पण त्यांच्या मनात काही वेगळेच चालले आहे. हे तुम्हाला माहित आहे का? ते मला त्यांची नात मानतील तेव्हा ना. असेच दिवस जात होते. सगळे आपापल्या दिनचर्यात व्यस्त होते. पण दिवसेंदिवस तन्वीला धीरजच्या बाबांची नजर जाणवू लागली. पण इच्छा असूनही ती त्यांच्याविरुद्ध काही बोलू शकली नाही, कारण तिच्याकडे काही पुरावा नव्हता आणि धीरज काही ऐकायला तयार नव्हता. एके दिवशी संध्याकाळी तन्वी स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवण्याच्या तयारीत होती. तेव्हा धीरजने फोन केला. तन्वीच्या हाताला पीठ लागलेले होते, त्यामुळे तिने फोन उचलला नाही. तेवढ्यात बाबा स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले, अग सुनबाई, धीरजचा फोन आला होता. तो सांगत होता की तू फोन उचलत नाहीयेस. त्याने मला सांगितले की त्याच्या ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग असल्यामुळे तो आज रात्री घरी येऊ शकणार नाही, कारण त्याला मीटिंगची तयारी करायची आहे. एवढे बोलून तो एक कुटील हास्य करत स्वयंपाकघरातून निघून गेला. तन्वी थोडी घाबरली होती की आज तिला रात्रीच्या वेळी अशा व्यक्तीसोबत घरात एकटे राहावे लागेल. तन्वीने पटकन बाबांना जेवायला दिले आणि त्यानंतर ती स्वतः खोलीत जाऊन पडली. आज भीतीमुळे तिला झोप येत नव्हती. ती तिच्या नवऱ्याला पण फोन करत होती, पण तो कामात व्यस्त होता. शेवटी तन्वीला वाटलं की आज आपण मयूरच्या खोलीत झोपू. तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि ती झोपायला मयूरच्या खोलीत गेली. तिला झोपून थोडाच वेळ झाला होता की तिचा मोबाईल वाजायला लागला. ती तिचा मोबाईल तिच्या खोलीतच विसरली होती. तिला वाटले की काहीतरी महत्त्वाचा कॉल असेल, त्यामुळे ती कॉल घेण्यासाठी तिच्या खोलीत गेली. तिने मोबाईल उचलता मागून बाबा आले आणि त्यांनी दरवाजा बंद केला. तिला धक्काच बसला, कारण तिच्या मोबाईलवर बाबाच फोन करत होते. तन्वी घाबरली, तरीही ती स्पष्ट आवाजात म्हणाली, बाबा, हे तुम्ही काय करताय? बाबा हसले आणि म्हणाले, मला तू खूप आवडतेस, पण तू माझ्याशी एवढं उद्धटपणे का वागतेस? तन्वीचे डोळे रागाने लाल झाले. ती हळू आवाजात म्हणाली, तुमची एवढी हिंमतच कशी झाली? धीरजला हे सर्व कळले तर काय होईल याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. यावर बाबा जोरात हसले आणि म्हणाले, काय होणार? मी इथे राहील तेव्हा ना.
जसा मी इतकी वर्ष वृद्धाश्रमात राहिलो तसाच मी इथूनही जाईल. माझी बायको मला सोडून गेल्यापासून माझ्या ज्या अपूर्ण इच्छा आहे त्या फक्त तूच पूर्ण करू शकतेस. आणि तुला काय वाटतं मी म्हातारा आहे, पण मी एक तरुण मुलासारखं माझं आयुष्य जगत होतो. एके दिवशी धीरजला आणि तुला वृद्धाश्रमात पाहिल्यानंतर मला वाटले की चला काही दिवस आरामशीर जीवनाचा आनंद घेऊया. आणि पहिल्याच नजरेत तू मला आवडलीस. तन्वी रागाने थथत सगळं ऐकत होती. तो व्यक्ती पुढे म्हणाला, मी एक भटकणारा वारा आहे, मला कोणीही रोखू शकत नाही. आता तन्वीची प्रकृती घासू लागली होती. पुढे सरकत तो म्हणाला, आज तुझा नवराही घरी नाही, त्यामुळे आज फक्त माझीच मर्जी चालेल. तन्वीचं हृदय धडधडू लागलं. बाबांची तळमळलेली नजर तिच्याकडे टक लावून पाहत होती. मग तो तन्वीकडे सरकला आणि दुसऱ्याच क्षणी तन्वी पटकन तिथून दूर गेली. तिला असं वाटत होतं की त्या हैवानाचा तोंड फोडून टाकाव, पण त्या क्षणी ती शांत डोक्याने वागत होती. तिने शेजारी पडलेली काठी उचलली आणि बाबासमोर उभी राहिली. तिची हिंमत बघूनही त्याला आज आपली शिकार सोडायची नव्हती. तो पुढे सरकला तोपर्यंत काठीचा जोरदार आघात त्याच्या डाव्या खांद्यावर पडला आणि तो वेदनेने ओरडू लागला. आणि इतक्यात तन्वीला संधी मिळाली आणि ती धावत खोलीतून बाहेर आली आणि दरवाजा बंद केला. बाहेर येताच तिने कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मधुकर रावांना अटक केली. यासोबतच तन्वीचे तिच्या खोलीत लपलेल्या कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग पुरावा म्हणून पोलिसांना दिले. तन्वीने धीरजला फोन केल्यानंतर धीरज घरी आला तेव्हा त्याला हा सर्व प्रकार कळाला. त्याला स्वतःचीच खूप लाज वाटू लागली आणि तो तन्वीची माफी मागू लागला की तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्याने खूप मोठी चुकी केली आहे. कारण आज तन्वी हुशारीने वागली नसती तर काहीही विपरीत घडले असते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.